नमस्कार मित्रांनो, लाईफ हॅक स्टुडिओ चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की महावितरण ॲपवरून बिल कसे भरायचे. तर मित्रांनो, हे एकदम सोपी आणि सरळ पद्धत आहे जी तुम्ही करून पाहू शकता आणि तुमचा जो टाईम वाचणार आहे, जो रांगेत उभं राहण्याचा टाईम वाचणार आहे, तो खूप वाचणार आहे. अलीकडे तुम्ही पाहत असाल की इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यासाठी खूप लांबच लांब लाईन असते आणि त्यामध्ये तुम्हाला उभं राहावं लागतं आणि त्यामध्ये खूप तुमचा वेळ वाया जातो. तर तो वेळ वाया न जाऊ आणि लवकरात लवकर 5 मिनिटात तुमचे बिल तुम्ही घर बसल्या भरू शकाल, यासाठी अँड्रॉईडमध्ये महावितरणने एक ॲप काढलेला आहे. त्याचं नाव आहे महावितरण. आणि त्या ॲपद्वारे तुम्ही घर बसल्या तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, MSCBचं जे बिल आहे ते भरू शकता. तर मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आमची व्हिडिओ लाईक, शेअर करू शकता, कमेंट करू शकता. तर चला, तुम्हाला मी आता महावितरणची ॲपविषयी माहिती देतो. त्या सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करा. त्यानंतर महावितरण असं सर्च करा. त्यानंतर हे जे महावितरणचं ॲप आहे हे इन्स्टॉल करून घ्या. मी पहिलेच इन्स्टॉल केलेलं आहे आणि हे बघा, यामध्ये दाखवलेले आहे 3.8 स्टार आहे याला. आणि लोकांचे जे रिव्ह्यू आहे ते पण याला चांगले आहे. महावितरणचे असे खूप सारे ॲप आहेत, जसे महावितरण एल मीटर, महावितरण एल न्यू, महावितरण एल, आणि कर्मचाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी असे महावितरणने ॲप काढलेले आहे. तर चला, हे ॲप आपण आता बघूया. तर आता सर्वप्रथम महावितरणचे ॲप ओपन करूया. यामध्ये बघू शकता तुम्ही ॲप ओपन होत आहे. मित्रांनो, मी इथे लॉग इन केलेलं आहे म्हणून हे डायरेक्ट ओपन झालेलं आहे. मी तुम्हाला लॉगआउट करून साईनअपची जी प्रोसेस आहे ते सांगतो. सर्वप्रथम तुम्ही जर प्रथम आले असाल तर तुम्ही इथं डोंट हॅव अकाउंट साईनअपवर क्लिक करू शकता आणि तिथे कन्झ्युमर नंबर टाकू शकता. कन्झ्युमर नंबर टाका. त्यानंतर बिलिंग युनिट नंबर, जो की BU नंबर असते, तो तुमच्या बिलावर लिहिलेला असते, तो तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर तुम्ही डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाकू शकता. मोबाईल नंबर टाका. परत मोबाईल नंबर एंटर करा. मी प्रायव्हसीसाठी 000 टाकतो आहे, पण तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका, तिथं तुम्हाला त्यावर इन्फॉर्मेशन येत राहील. त्यानंतर तुम्ही ईमेल ॲड्रेस टाकू शकता. ईमेल ॲड्रेस टाका. त्यानंतर जर तुमचा आधार नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता. हे ऑप्शनल आहे, एक कंपल्सरी नाही. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जर तुम्ही तुमचं बँक अकाउंट नंबर किंवा जनधन अकाउंट नंबर टाकायचा असेल टाकू शकता. हे पण ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता. त्यानंतर तुमचा पिनकोड तुम्ही टाकू शकता. पिनकोड पण ऑप्शनल आहे. त्यानंतर युजर नंबर, युजर नेम आणि पासवर्ड हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि जो तुम्ही युजर नेम टाकसान ते लक्षात ठेवा, आठवून ठेवा, आणि पासवर्ड पण लक्षात ठेवा. तर युजर नेम टाका. आणि पासवर्ड हा अल्फान्यूमरिक टाका. इथे दिलेली आहे, बघू शकता तुम्ही माहिती की पासवर्ड हा 5 ते 20 कॅरेक्टरचा असावा आणि तो अल्फान्यूमरिक असावा. त्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर असावा. तो कन्फर्म करा. पासवर्ड परत एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा आणि तुमचं अकाउंट ओपन होऊन जाईल. त्यानंतरची जी प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवतो. किंवा तुम्ही कंटिन्यू ॲज अ गेस्ट करू शकता. कंटिन्यू ॲज अ गेस्ट केल्यावरही तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकता. किंवा जी साईनअपची प्रोसेस आहे ती केली तर तुम्हाला यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर मी कंटिन्यू ॲज अ गेस्ट करून तुम्हाला सांगतो. तर तुम्ही साईनअप केल्यानंतर तुमच्या पुढे असे पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये व्ह्यू ऑर
पे बिल राहील. युअर पे बिलमध्ये तुम्ही तुमचा जो ग्राहक नंबर आहे म्हणजे कन्झ्युमर नंबर तो टाकू शकता, तो एंटर करा. त्यानंतर बिलिंग युनिट नंबर जो BU नंबर तुमचा असतो तो तुम्ही एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला असे तुमचे बिल दिसणार आहे. तुमचे बिल तुम्हाला असे शो होईल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचा कन्झ्युमर नंबर, बिलिंग युनिट नंबर, नाव पण तुमचं दाखवलं जाते, PC नंबर आणि युनिट किती झाले, त्यानंतर बिल मंथ, बिल डेट, बिल अमाऊंट आणि बिल ड्यू डेट प्लस बिल अमाऊंट आफ्टर ड्यू डेट आणि प्रमोशनल ड्यू डेट पण तुम्हाला प्रमोशनल जे पेमेंट आहे ते पण आहे. त्यानंतर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकू शकता. मोबाईल नंबर टाका आणि पे बिलवर क्लिक करा. व्हॅलिड मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. मोबाईल नंबर टाकू शकता. त्यानंतर पे बिलवर क्लिक करू शकता आणि इथे दिलेलं आहे माहिती, मास्टर आर विजा कार्ड, रुपे कार्ड आर अलाउड फॉर MSCDCL बिल पेमेंट. प्लीज नोट दॅट कन्व्हेन्शनल फी विल बी ॲप्लिकेबल फॉर क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड पेमेंट एक्सिडिंग 500. तर 500 रुपयापेक्षा जास्त जर तुमचं बिल पेमेंट असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरून तुम्ही पेमेंट केलं तर याला चार्ज लागू शकता. पण तुम्ही जर तुमचा जो इंटरनेट बँकिंग असेल तर 500वरून जास्त बिल असले तर इंटरनेट बँकिंग पेमेंट करा. आणि जर क्रेडिट कार्ड असेल किंवा 500हून कमी बिल असेल तुमचं तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. त्यानंतर इथे आणखी काही माहिती दिलेली आहे मित्रांनो, जे की तुम्ही माहिती बघू शकता. आणि ही माहिती जसे यांचा जो टाईम आहे याबद्दल पण दिलेली माहिती आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की रात्री 11:40 तर 3:30 हे जे ऑनलाईन बिल पेमेंटची प्रोसेस आहे ही बंद असते. तर त्या वेळात बिल पेमेंट होऊ शकत नाही म्हणून याची तुम्ही दखल घ्या. त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करा आणि प्रोसेस होत आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता पेमेंटचे तुम्हाला खूप सारे ऑप्शन असतात, जसे की कार्ड, तुम्ही कार्ड एंटर करू शकता. नेट बँकिंग आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या बँकचे ऑप्शन आहे, जवळपास सर्वच बँकचे ऑप्शन आहे. त्यानंतर वॉलेट आहे, एअरटेल मनी, रुपी आणि वोडाफोन पैसा असे ऑप्शन्स आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगू इच्छितो की कॅश कार्डचे पण ऑप्शन आहे, आय कॅश कार्ड, पे कॅश असे. यामधल्या कोणत्याही पेमेंट ऑप्शनमधून तुम्ही पेमेंट करू शकता. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 500पेक्षा जास्त जर तुमची अमाऊंट असेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंग थ्रू किंवा वॉलेट थ्रू किंवा कॅश कार्ड थ्रू पेमेंट करा. कारण कार्ड थ्रू पेमेंट केलं तर तुम्हाला त्याचा टॅक्स भरावा लागणार आहे आणि तो टॅक्स जर तुम्हाला भरवायचा नसेल तर तुम्ही ह्या बाकीच्या 3 ऑप्शनकडून करू शकता. आणि जर 500 रुपयावरून कमी तुमची पेमेंट किंवा बिल असेल तर तुम्ही कार्ड्स वापरू शकतात. तर तुम्हाला हे सल्ला दिला. जर त्यामध्ये जो सर्व्हिस टॅक्स असते तो पण खूप काही जास्त नसतो, तो 8-10 रुपये टॅक्स राहतो. तुम्ही कार्ड थ्रू पण भरू शकता आणि हे खूप सोयीस्कर आहे. पेमेंटची प्रोसेस तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे, पेमेंट कशी करायची आणि यामध्ये तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखी मी काही याचे फीचर दाखवतो, जशी हिस्ट्री. तुम्ही तुमची हिस्ट्री बघू शकता. येथे कन्झ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट नंबर टाकू शकता, जसं की मी तुम्हाला दाखवतो टाकून. आणि बिलिंग युनिट नंबर सबमिट. हे बघा, मागच्या महिन्याचं जुलैमध्ये जे भरलेलं आहे आता ते, कारण की आता जे बिल आलेलं ते ऑगस्टचे आहे. 1430 पेड, ड्यू तारीख होती 22. हे सर्व तुमची जी हिस्ट्री आहे इथं अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्ही इथे फीडबॅक देऊ शकता, तुम्हाला कसं वाटलं हे ॲप. प्लस इथं कस्टमर केअर नंबर आहे आणि अपडेट कॉन्टॅक्ट इन्फो. तुम्ही तुमचे इथे जे तुमचं
बिल नंबर आहे मतलब कंझ्युमर नंबर आहे ते टाकून तुम्हाला मी दाखवू इच्छितो. तुम्ही तुमची जी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर त्याची कनेक्ट करू शकता आणि तो अपडेट पण करू शकता. हे बघा इथं ऑप्शन येते मोबाईल नंबर और ईमेल आय डी. तर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकू शकता आणि इथं तुम्ही ईमेल आय डी पण टाकू शकता. आणि सेव्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला याची नोटिफिकेशन येत राहील. आणखी काही ऑप्शन्स आहे ते तुम्हाला मी दाखवू शकतो. जिथेच इथे दिलेलं आहे युजफुल लिंक्स आहे, इथे दिलेलं आहे महावितरणची वेबसाईट आहे, फीडबॅक आहे, ट्रॅक न्यू कनेक्शन आहे. तर मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही साईन अप केले तर तुम्हाला आणखी काही ऑप्शन येतील, जसे की तुम्ही अप्लाय फॉर न्यू कनेक्शन. आणि जर तुम्हाला काही कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही कंप्लेंट करण्याचं बी इथं ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला. तो ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण तुम्हाला जर काही कंप्लेंट करायची असेल, काही झालं असेल, काही वीज गेली असेल, काही फॉल्ट झाला असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता महावितरणला, जेणेकरून त्यांचा अधिकारी तुमच्या घरी येऊन जो फॉल्ट झालेला आहे तो दूर करू शकेल, जे तुमची अडचण असेल ती दूर करू शकेल. तर मी तुम्हाला सांगेल, गेस्ट म्हणून तुम्ही न राहता साईनअप करा मित्रांनो. साईनअप जर तुम्ही कराल तर तुम्हाला आणखी खूप सारे फायदे मिळतील आणि त्या फायद्याचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. तर मी तुम्हाला सांगेल की इथं साईनअपच करा तुम्ही, कारण की किंवा तुमचे अकाउंट बनवा आणि लॉग इन करत जा. कंटिन्यू ॲज अ गेस्ट जर केलं तर तुम्हाला खूप कमी ऑप्शन मिळते. यामध्ये आणखी एक ऑप्शन आहे पहा, तुम्ही बघू शकता अप्लाय फॉर न्यू कनेक्शन. हे पण खूप चांगला ऑप्शन आहे. इथं तुम्हाला हे फॉर्म आहे, हा फॉर्म फिलअप करावा लागतो, जसं की कंझ्युमर कॅटेगरी, तर LT सप्लाय, HT सप्लाय, LT म्हणजे घरगुती आहे, तर तुम्ही LT सप्लाय सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट सब कॅटेगरी सिंगल फेज, 3 फेज, तर तुम्हाला जे लागलं तुम्ही करू शकता सिंगल फेज. त्यानंतर ॲप्लिकेशन डेट जी आजची असते ते डेट येते. नेक्स्टवर क्लिक करू शकता मित्रांनो. इथं सिलेक्ट तुमचं नेम मिस्टर, और तुम्ही तुमचं नेम टाकू शकता, जसे की लाईफ एके. मी तुमच्यासाठी एक्झाम्पल देतो, तर तुमचं नाव टाकतो. संपूर्ण नाव टाका मित्रांनो, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा संपूर्ण नाव टाकलेलं आहे ते वर, हे बघा संपूर्ण नाव टाका. त्यानंतर तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकू शकता. इथे ॲड्रेस लाईन्स, लँडमार्क, सिटी, विलेज, पिनकोड, ईमेल, मोबाईल नंबर हे सर्व काही भरू शकता तुम्ही. हे बघा मी सर्व काही भरतो. विलेज टाकतो मी, पिनकोड, त्यानंतर ईमेल तुम्ही टाकू शकता. आणि इथं मोबाईल नंबर असे सबमिट करू शकता मित्रांनो. आणि त्यानंतर जे प्रोसेस आहे ते कंप्लीट करा आणि जे जे विचारलेलं आहे त्यांची उत्तरं, अचूक उत्तरं द्या, काही चुकीची माहिती देऊ नका. त्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की किती पैसे लागतील, याला किती पेमेंट लागतील, आणि तुम्ही जे नवीन कनेक्शन आहे ते सहजरित्या घरबसल्या घेऊ शकतात. आणि हे तर तुम्हाला समजलंच असेल की इंटरनेटद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल कसे भरू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि शेअर करू शकता. जर तुम्ही आमचे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करू शकता. आणि आमच्या नवीन व्हिडिओचा मराठी आणि हिंदीमधून व्हिडिओचा, माहितीचे व्हिडिओचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, बघत राहा लाईफ हॅक स्टुडिओ. जय महाराष्ट्र. धन्यवाद.